बोला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. मग आता आपण पुढच्या वेळेस म्हणूयात का? सिद्धार्थ कुमार नाही चालेल ना. काय मराठीचा रणवीर सिंग, याला रणवीर सिंग चावला तर कधी कधी वाईट वाटतं जेन्युइनली. बिलो द बेल्ट लोक जेव्हा काही लोक मला स्टायलिंग रेफरन्स पाठवतात, हो का, हे फक्त तूच घालू शकतो. बघा म्हणजे बाकी काय म्हणणार आता. ह्या कमेंटवर खूप जण काय बोलतील, आजचं सगळी पोरं जाम निगेटिव्ह घेतात, तेवढंच पकडून जातात. मला असं बोल परत अचानक मी खूप ना आता फिलॉसॉफी गेलो. मला एवढंच म्हणायचं की फिल्मी इंडस्ट्रीमध्ये राहून पार्ट्या अटेंड करून स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणं, याच्या मागे तुझी काय प्रेरणा आहे? कसं हे शक्य झालं तुला? का कोण जाणे, पण मी माझ्या आईला वचनच दिलं होतं की मी दारू सिगरेटला हात लावणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. कारण मलाही बरं वाटलं खूप दिवसांनी मी गप्पा मारल्या तुझ्याशी. नमस्कार, मी आहे आरजे शोशो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अतिशय सर्वसाधारण कुटुंबातून आलेला मुलगा. ते आज महाराष्ट्रातील घराघरामध्ये आपलासा वाटणारा कलाकार, अष्टपैलू अभिनेता, त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील कॉमेडी किंग ही त्याची ओळख आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ रामचंद्र जाधव आहेत स्टार्स कट्ट्यावरती. सिद्धू, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. कुमार हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी पप्पांना विचारलं होतं की त्यांना माझं ओरिजिनल नाव सिद्धार्थ कुमार आहे, हो का? सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव आहे. तर पप्पांना ते कुमार जाम आवडायचं, त्यामुळे त्यांनी दिलीप कुमार त्यांचे फॅन होते का? हा, त्यांचे फॅन असतील. ते मला कुमारला आवडायचं, बोलो सिद्धार्थ कुमार. पण सिद्धार्थ, सिद्धू, आपला सिद्धू हे जास्त, आणि सिद्धार्थ कुमार आहे मला माझ्या शाळेतले माझे शिक्षक आहेत चंद्रकांत भंडारी सर, ते मला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव बोलतात. आणि त्याच्यानंतर आता मला महेश सर, जेव्हा महेश सरांना फोन करतो, बोला सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव असं. मग आता आपण पुढच्या वेळेस म्हणूयात का? सिद्धार्थ कुमार नाही चालेल ना. तुझ्या लुक्स बद्दल तू खूप एक्सपेरिमेंट करतोय, हो, एनर्जी बद्दल बोललं जातं, ठीक आहे, आणि ह्याची तुलना कुठेतरी रणवीर सोबत होते. तर ती गोष्ट तुला कसं वाटतं, म्हणजे की अरे हा तर रणवीरची कॉपी करतोय, किंवा अरे हा तर रणवीर सारखे लुक्स एक्सपेरिमेंट करतोय, तेव्हा तू या गोष्टीकडे कसा बघतोस? नाही, मला आवडतं, ठीक आहे, दखल घेतायत ना. बाकी काय, रणवीर सिंग सर स्वतः गोविंदा सरांना फॉलो करतात, किंवा असे खूप सारे पॉप सिंगर्स आहेत, ते तर ह्याच्यापेक्षा भलते असतात. पण मला असं वाटतं की मी खरं सांगतो, म्हणजे मी खूप वेळा बोललो की हे जे सगळा कॉन्फिडन्स आहे ना, हा 13 ते 17 मध्ये जेव्हा मी घरी बसलो होतो, तेव्हा लोकांनी विचारलं, तू काय कपडे घालतोस, की तुझं कसं चाललंय. आता मी दिसतो तर बोलू दे, की उलट चांगलं वाटतंय. म्हणजे असं काही मला कोणी काही चुकीचं म्हणत नाही ना. मराठीतला रणवीर सिंग, कधी मराठीतला बच्चन म्हणतो कोणाला तरी, कधी गरिबांचा रणवीर सिंग बोलतात, काय बोलतात, बोलू दे की. म्हणजे आपण त्यांना तो अधिकार दिला, त्यांनी बोलावं, त्यांना त्यांचं ते मत आहे. पण ह्याच्यात ही गोष्ट महत्वाची आहे की रणवीर सिंगने पण त्याची एक आयडेंटिटी तयार केली. मला का आवडतो तो माणूस म्हणून, किंवा ऍक्टर म्हणून, किंवा बाकी असा भलता असला तरी ऍक्टर म्हणून तो कमाल आहे. तुम्ही मला काय म्हणा, रणवीर सिंग म्हणा, आणखी काय म्हणा, जोकर म्हणा, काय म्हणा, पण मी काम खूप इमानी इतबारी करतो. ह्या पॅटर्नमध्ये मला आवडतं एक्सप्लोर व्हायला. मी ह्या पद्धतीने कधीच गॉगल, स्पोर्ट्स शूज, ह्या गळ्यात चेन बी ह्या झोनमध्ये नव्हतो. मला वाटलं येस यार, म्हणजे मी ते घेतलं पण रणवीर सिंग करूनच. एकदा सिम्बाच्या सेटवर ते कुठेतरी जाणार होते, आणि त्यांच्याकडे अशा त्यांच्या वॅनिटीमध्ये कपडे टाकले होते, आणि ते एक फटाक्यांचं काहीतरी स्टँडर्डचा काहीतरी तो सूट होता. तो बोला, दादा आप ये पहनेंगे? तो बोला, देख सिद्धू भाई, आपको जो लगता है वो पहनो. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. याच्या अगोदर पण मी माझा सर्वात नाही, ट्रोलिंग हा मुद्दाच नाहीये. तुम्हाला काय आवडतं, माझा मुद्दा काय, माझ्या उत्तराचा मुद्दा काय, की तुला काय आवडतंय, हे तुला आता घालायला आवडतंय, येस मग घाल. कारण तू जेव्हा एकटी होतीस ना, तेव्हा हे तुम्हाला कोणी विचारायला आले नव्हते. पण आता त्यांना वाटतं तर उलट ॲप्रिशिएट करूया ना, काय मराठीचा रणवीर सिंग, याला रणवीर सिंग चावला, याला काय गरिबांचा, बोलू दे की, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काहीतरी आयडेंटिटी तयार होते कशाची तरी. माझ्या स्टायलिंगची दखल घेतली जाते, माझ्यावर मेहनत जे करतायत. ह्या पॅटर्नचा कपडा मला आवडतं, हे दे रे, छान वाटतंय रे, काहीतरी असं घालूया मस्त धमाकेदार, हा मजा येते, आणि मी हे एन्जॉय करतोय. मुळात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आवडतं ना. बघ, जोकर बिकर बोलतीलच, पण ठीक आहे, मग त्या जोकरचे पिक्चर बघायला लोक तिकीट काढून जातातच ना यार, परफॉर्मन्स बघायला. आणि आम्ही ॲक्सेप्टन्स, बरोबर, स्वीकारणं, तुम्ही स्वीकारा ना की हो, अरे तू हे ह्या पाठीत कोण घालतं, असं हा कलर कोण झिकऱ्या कोण घालतोय, तू घातलं तर कोणतरी छान बोलणार, कोणतरी बोलणार, असं नाही रे. होतं कधी लहानपणी आम्ही घालायचो ना. ते तुला माहितीये, खलनायक पिक्चर आलेला, तेव्हा ते खलनायकच्या पॅटर्नचे शर्ट आलेले,
तेव्हा मी आणि माझ्या भावाने सेम शर्ट शिवले होते की. हो का? हा ते अगं हा ट्रेंड आहे. आणि अरे कशाला आशिकी आली होती तेव्हा तर तिच्यासारखा आपण तो व्हाईट ड्रेस आणि ती अशी नेटवाली असायचा बघ एक रिबन, ती पण लावायचो ना. आणि तो ट्रेंड म्हणजे कुठल्या तरी नटाने काहीतरी ट्रेंड सेट केला ना फॅशनचा. आपल्यासाठी रणवीर सिंग असेल, ओके फाईन आहे. विजय वर्मा खूप चांगली स्टायलिंग करतो. त्याच्यानंतर आपला आयुष्यमान खुराना खूप स्टायलिंग करतो. मराठीत आपला अमय वाघ, अंकुश दादा, रितेश देशमुख सर, सिद्धा चांदेकर, कितीतरी कलाकार आहेत जे खूप छान स्टाईलमध्ये असतात. खूप वैभव तत्वादी मस्त आपला मित्र असतात. ते जरा एलिगन्समध्ये असेल, मी जरा व्हायब्रंट असेल. पण मला असं वाटतं की मला आवडतं हे, मला आवडतं आणि ही एनर्जी पासन करायला आवडते. आणि मी ते ट्रोलिंग म्हणून खरंच घेत नाही. ओके छान मस्त, याला चावला, ओके चावला, पुढे काय. मला असं वाटतं की मला हे कुठेतरी लाईफ एन्जॉय करायचंय आणि ते करायचं. जे मला आत्ता ह्या क्षणी आवडते ते मी करतो. एन्जॉय द मुवमेंट ही माझी टॅगलाईन आहे आयुष्यातली. तुम्ही बघ, यू कॅन म्हणजे तुम्ही मला हेट करा किंवा प्रेम करा, तुम्ही मला इग्नोर नाही करू शकत. एक अशी काहीतरी इंग्लिश आहे, यू कॅन हेट मी, यू कॅन लव्ह मी, बट यू कॅन्ट इग्नोर मी. मला तेवढं इग्नोर करणार नाही, कारण मी माझं काम इमानीतबारे करतोय. मी कुठलंही काम करेन ॲक्टर म्हणून, ते तुम्हाला आवडेल ह्याची दक्षता मी घेतोय. बाकी माणूस म्हणून मी जरा कलरफुल जरा आणि स्टायलिंग वगैरे देतात. आई म्हणाली होती नाही की लहानपणी तो अतरंगी होता. मला असं वाटतं की ते अतरंगी ऍक्च्युअल सिद्धूची पर्सनॅलिटीचा तो जो परिणाम आहे तो आजही आहे. हो, आणि ती एनर्जी तुला प्रत्येक कलर ना एक एनर्जी देतो. आणि मला वाटतं मी जर एवढा रंगीबिरंगी, मला असं वाटतं की छान आहे ना, काहीतरी युनिक आहे. म्हणजे 4 लोकांनी एकाच साग्यातले कपडे शिवण्यापेक्षा तर आपण काहीतरी वेगळं शिवूयात ना. अगं कधी कधी हे ओव्हरसाईज वगैरे होते ना, आपण ट्रेलरला शिवाय घालायचं ना, किती ओव्हरसाईज शिवलंय. अरे आता या पॅटर्नने लोक कपडे घालतात, त्यांना तर काही बोलत नाही. पण ते मी तेच म्हणतो, तुला काय वाटतं. मी तुला खरं सांग, मला ते एका इंस्टाग्रामच्या लाईव्हमध्येच मला ते उत्तर सापडलं होतं ना, तुम्हाला इन्स्पायर कोण करतं. तर प्रत्येक वेळेला आपले इन्स्पिरेशन बदलत जातात वयानुसार. शिक्षक असतात, आपली फॅमिली असते, आई वडील असतात, कुठला हिरो असतो, कुठला तरी मोठा अचिव्हर असतो, असं असतं. मला आत्ता रिअलाइज झालं, आरसा याच्यापेक्षा कोणी इन्स्पायर तुम्हाला करू शकत नाही. कारण तिथे जो माणूस आहे ना, तुम्ही जसे आहात ना तसाच आहे. मग तुमच्यावर कपडे असतील किंवा कपडे नसतील, तो माणूस तसाच आहे भाई. तो तुम्हाला तसाच ॲप्रिशिएट करतो. तर मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही कोणासारखे नाही, तुम्ही त्या माणसासारखे आहात. म्हणजे गमतीने आपण कधी कधी हे म्हणतो ना, बरं रणवीर सिंग सर जे आहेत ॲक्टर म्हणून ते रिस्पेक्ट करतात माझा जेन्युइनली. ते आणि जेन्युइनली, आणि तो को ॲक्टर म्हणून पण खूप रिस्पेक्ट करावं लागेल, कारण त्याला त्या गोष्टीचं इनसिक्युरिटी ह्या सगळीचं भांडवल नाही. तो ॲप्रिशिएट करणार पोरगा आहे. तर ओके फाईन. काहीतरी मला भरत जाधव म्हणायचे, अरे भरत जाधव, कारण जाधव आहे नाव लक्षात राहायचं नाही. तर मला आवडते ही गोष्ट, कारण ज्या माणसाच्या नावाने मला बोलतात, भरत जाधव उत्तम माणूस, कमाल को आर्टिस्ट, सामावून घेणारा, फाईन. त्यात काही चुकीचं असं नाही वाटत मला. म्हणजे ट्रोलिंगपेक्षा ना, येस ओके दखल घेतलं ना, ओके आणखी काहीतरी करू, हे ना आवडलं आणखी काहीतरी आवडलं, ओके थँक्यू, याच्या पलीकडे जाणार ना. आणि मग 3, मग आता सजेस्टिव्हली प्रमोशन करूया ना आपण. शेवटी काहीतरी युनिक पाहिजे. 3 काय, अरे 3रा सीझन येतो ना माझा, होऊन जाईल असं, ह्याच्यासाठी ते आहे. पण मला आवडते जे काय आहे ते. आणि मला हेच वाटतं, जे पॉडकास्ट बघतायत तुझ्या माध्यमातून खूप लोक फॉलो करतायत, तर मला कोणतरी चुकीचं आहे म्हणून मी बरोबर नाही आहे, मलाच मी बरोबर करत चाललोय, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकीचे सगळे कारण तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो करायला पाहिजे. मी तुला चुकीचं ठरवून मी बरोबर आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. खरंय, अगदी खरंय. काही लोक मला स्टायलिंग रेफरन्स पाठवतात, हो का, हे फक्त तूच घालू शकतो असं करून ना, हे कपडे फक्त तूच घालू शकतो. मी लगेच फॉरवर्ड करतो, याचं काहीतरी करूया, फक्त ते नीट येऊ दे व्यवस्थित, मग आपण करू. अगं एके दिवशी तर काही नव्हतं, आम्ही असेच बनून गेलो आणि ते झालंच. हो का, हा म्हणजे असंही होतं कधी कधी. मुळात असं आहे की कसं माहिती, आपल्यावर जे मेक बिलीव्ह नावाची गोष्ट असते, जी आपल्याला थिएटरमध्ये शिकवतात आम्हाला. नाटक बघायला गेलीस, एक बाई विहिरीत उडी मारते आणि ती डुबून मरते, तिथे काही खरी विहीर नसते, प्रस्थापित करतात. मेक बिलीव्ह नावाची गोष्ट आहे जी थिएटरमध्ये आहे. पण ती नटाने आधी स्वतः मेक बिलीव्ह करायला पाहिजे की भाई मी त्या विहिरीत उडी मारते आणि मी मेले. तर मायबाबा रसिक प्रेक्षकांना तर ही जी मेक बिलीव्ह गोष्ट आहे, जी थिएटर ॲक्टर म्हणून मी आलोय, तर ही हे छान आहे, आता चला 4 लोकांना विचारू कसं आहे रे असं झालं ते नाही होणार. त्यामुळे ते मेक बिलीव्ह करणं खूप गरजेचं आहे. खूप मस्त सांगतोस आणि खूप छान वाटतंय. मला सांग की आता आपण बघतोय किती वर्षांपासून एकमेकांना भेटतोय, मला माहिती तुला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये, ठीक आहे. फिल्मी इंडस्ट्रीमध्ये राहून पार्ट्या अटेंड करून स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणं
याच्या मागे तुझी काय प्रेरणा आहे, कसं हे शक्य झालं तुला? नाही, असं काही ते एवढी काही मोठी अचिव्हमेंट नाही आहे, पण प्रत्येकाचा आनंद काय बोलूया सेलिब्रेट करण्याचे वेगळं माध्यम आहे. पण ते असं काय त्यांना व्यसन करून आनंदाने त्या गोष्टी करत असतो आणि त्यांना माहिती असतं ते चुकीचं आहे. म्हणजे सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलं असतं सगळं, तरी ते स्मोकिंग करतात, तर ते त्यांचा चॉईस आहे. मग मगाशी म्हटलं पण ते चुकीचे नाही आहेत, ते त्यांच्या लाईफबद्दल मी बोलू शकत नाही. मला असं वाटतं की मी माझ्या आईलाच वचन दिलं होतं ना की मला हे करायचंच नाही. कारण मी ज्या एरियात राहायचो तिकडे दारूचे बत्ते होते, गुत्ते होते, किंवा मुलं किंवा ओव्याची सिगरेट पण मिळायची तेव्हा, किंवा ती खोटी पण सिगरेट मिळायची त्याची. तर का कोण जाणे, पण मी माझ्या आईला वचनच दिलं होतं की मी दारू सिगरेटला हात लावणार नाही आणि आत्महत्या करणार नाही. कारण काय आपण मध्यंतरी खूप पाहतो ना की स्वतःला संपवणं ही खूप एवढी निराशाजनक गोष्ट आहे ना. आणि माझी आई म्हणते की मी काय पळपुट्या पोरांना तर जन्म दिलेला नाही जे असं आयुष्य संपवतील. आणि मला असं वाटतं की आयुष्यात खूप अचीव करायचं आहे, आईवडिलांना खूप खुश ठेवायचं आहे. तर ते मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात ना एक इमोशनल मला हुक लावून ठेवला की नाही, जेव्हा कधी असं वाटेल तेव्हा माझा चेहरा डोळ्यासमोर आण लेका, असं माझी आई मला म्हटली होती. त्यामुळे मला आणि असंही नाही की मला काही तिचं फॅसिनेशन आलं की जरे करूया रे बघूया रे, असं पण नाही. हां, सिनेमात काय एखादी सिगरेटचा सीन आला तर माझ्या हॉटेल तसं येत नाही, दारू पिण्याचा काही संबंधच नाही. आपण तर ऍक्टिंग तर अशीच करतो, लोकांना लय वाटतं. पण म्हणजे माझा सन्मान हाच आहे की मी महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर होतो त्या अभियानाचा. आणि तेव्हा ST-BSTवर माझे फोटो झळकले होते. तर मला वाटतं तो माझ्या आईवडिलांचा सन्मान आहे. त्यात पण असं व्हायचं माहिती आहे ना, आता STवर पोस्टर होतं, कोणतरी बोललो अरे आधी लय प्यायचा हा, आता सोडली म्हणून फोटो लावलाय. म्हणजे ना ह्या पण गमती जमती होतात. पण व्यायाम, जे माझ्या भावाने मला सांगितलं की फिटनेस हे सर्वात मोठे व्यसन आहे तुमच्या आयुष्यातलं. खरं. आणि एकच उदाहरण आहे, भाई तुम साईन करते हो की नाही, शशी कपूर सर, अमिताभ बच्चन सर, आणि काही वर्षांनी अमिताभ बच्चन हिरोचाच रोल करतात, शशी कपूर कमिशनर झाले होते. तो सीन, कॅरेक्टर स्ट्रॉंग दोन्ही, पण फिटनेस. तर मग व्यायामाचं व्यसन लावूया ना की आपण फिट राहू. म्हणजे चेहरा नीट नाही, निदान आपण प्रेझेंटेबल बॉडी बनवू. बॉडी झाली सिद्ध्या काय दिसतो रे, हे पण होतं ना. दिसणं रूप तुमचं चेहऱ्यावर नाही आहे, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. मग ती तुम्ही कशी प्रेझेंट करता हे तुमच्यावर आहे. त्यामुळे कोणी सांगतंय त्याला निगेटिव्हली घेऊ नका. माझं काय लोचा होतं, आजचं सगळी पोरं ते जाम निगेटिव्ह घेतात, तेवढंच पकडून जातात. मला ना असं बोल त्याच्या त्याच लूपवरती असतात. ते नाही राहिलं पाहिजे ना. चल ना, ऐकूया ना, व्यायाम केला काय होईल, चला थोडी बॉडीच बनेल ना, थोडं चांगलं अन्नच जाईल ना. तर मला वाटतं की तुम्ही त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे आणि सोडून देणं गरजेचं आहे. त्यात राहणं हे चुकीचं आहे. माझा खरं तर पुढचा प्रश्न तोच होता की तू क्रिटिसिझमला, टीकेला कशा पद्धतीने सामोरे जातोस किंवा ते कसं हाताळतो, याच्यातच तू खरं त्याचं उत्तर दिलं. कधी कधी वाईट वाटतं जेन्युइनली. बिलो द बेल्ट लोक जेव्हा क्रिटिसाइज करतात, दिसण्यावरून आता काय वाटतच नाही. जसं मी म्हटल्याप्रमाणे की त्या दगडाला ठोके पडलेत आणि ती मूर्ती घडली आहे, आता वा सुंदर किंवा वाईट एवढंच होईल. पण जेव्हा तुम्ही पर्सनल लेवलला बिलो द बेल्ट लोक जेव्हा कमेंट करतात तेव्हा वाईट वाटतं. एक तर पहिली गोष्ट आहे, सोशल मीडियावर तुम्ही आलात म्हणजे तुम्ही लोकांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही एक फोटो टाकलात किंवा गोष्ट टाकली त्यावर लोक रिॲक्ट होणार, तर टाकू नका. पण मला त्या लोकांना मी म्हणतो ॲप्रिशिएट करा किंवा काय वाईट बोला, पण एक प्रत्येकाची एक लेवल असते ना. कारण आम्ही कलाकारच आहोत, माणूसच आहोत. आम्ही एखादी गोष्ट काम नाही आवडलं बिंदास बोला. पण जेव्हा पर्सनल लेवलवर काय येतात ना, कधी कधी शिव्या घालतात लोक, कधी कधी काय बोलतात, माकड बिकड. तर आता मला म्हणजे मी तर त्याच्या पलीकडे गेलो. अरे भावा हे बोलतो भावा, ते त्याच्याबद्दल नाही, मुली पण बोलतात काय माकडं काय घालतो, कसं फिरतो. मला आवडेल, चल मला ते मान्य, मी म्हटलं मी ते लाईक करून पुढे जातो. पण जेव्हा पर्सनली जेव्हा काही अटॅक्स होतात, पर्सनली काही शिव्या पडतात, काही गोष्टी, तेव्हा मला असं वाटतं की नाही हे मत करा. कारण शेवटी मी कधीही मराठी रसिक प्रेक्षकांना, मराठी रसिक प्रेक्षक कधीच नाही म्हणालो, मी नेहमी मायबाप रसिक प्रेक्षकच म्हणतो. कारण मी आज आहे तो त्यांच्यामुळे. मी कुठेही काम करत असेल, हिंदी, त्याचे पंजाबी, गुजराती, काय हॉलिवूडमध्ये करेन, कुठेही करेन, पण ते माझ्या मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच अरे हा पोरगा चांगला आहे हे लोकांना कळतंय. तर मी त्यांना मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो. फक्त तू क्रिटिसिझमचं म्हणालच की कुठल्याही कलाकाराला, मलाच नाही, कुठल्याही व्यक्तीला नाही, कलाकार सॉफ्ट टार्गेट आहे. कारण काय झालं की त्याने केलं तू नाही केलं, त्याने एवढं केलं तू नाही केलं, असं होतं. आणि मराठी कलाकारांना तर जास्त करतात ते. तर करा, माझं म्हणणं नाही, तुम्हाला वाटेल ते करा. फक्त प्रत्येक कलाकाराला एक स्वतःची एक लाईफ आहे जी त्याची आहे, तेवढं फक्त बघा म्हणजे बाकी काय म्हणणार. आता ह्या कमेंटवर खूप जण काही बोलतील, पण एवढंच म्हणजे की माणूस आहे शेवटी. कलाकार म्हणून प्रेम करा, द्वेष करा, पण माणूस म्हणून तो तुमच्यासारखाच एवढं लक्षात ठेवा.
खूप मस्त. छान तुझं काम चालू आहे, तू ते एन्जॉय करतोयस. पण प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही बॅकअप प्लॅन असतात. तर सिद्धूनी अजून काही विचार केलेला आहे का की नाही इसके बारे में भी सोचते आहे, म्हणजे ऍक्टिंग सोबत आपण हेही केलं पाहिजे किंवा ह्याही क्षेत्रात आपण वळलं पाहिजे? नाही, खरं सांगू तर तेवढा हुशार मी नाही बॅकअप प्लॅनवाला. पण जेव्हा करिअर सुरुवात केली होती तेव्हा ना खूप महत्वाकांक्षा होती. असा पिक्चर करूया, तसा पिक्चर करूया रे. म्हणजे मी कास्ट टेव्ह नावाची फिल्म पाहिली होती आणि तेव्हा लोचाधारा नाटक चाललेलं आणि ते टॉम हँक्स एका ठिकाणी राहतात आणि मग ते कसं एकटंच आयुष्य जगतात. बोलो आयुष्यात अशी एक पिक्चर करायची यार, असं काहीतरी करूया, असं तेव्हा खूप होतं. पण नशिबाने एवढे चांगले चांगले सिनेमे मिळाले, एवढे चांगले कॅरेक्टर मिळाले. आता पुढे बॅकअप प्लॅन नाही आहे, पण एवढं आहे की मी ना ऍक्टर म्हणून म्हणजे मी तो जो एक ठेराव सोलपेवराम आयुष्यात आलेला 13 ते 17चा, त्या 4 वर्षात मला एवढं कळलं की तुम्ही ना लॉंग टर्म विचार नाही करायला पाहिजे. तुम्ही लॉंग टर्म हेल्थचा करा, पण शॉर्ट टर्म मध्ये छोटे छोटे गोल अचीव्ह करत जा. की म्हणजे ना म्हणजे मी 17ला माझं 2.0 सुरू झालं सिद्धार्थ जाधव फास्ट एफ एमुळे. 17 ते 22 काय करेन मी, 22 पासून 27 काय करेन मी, मग 27च्या पुढे बघू. तर 17 ते 22 मध्ये मी पुन्हा एकदा तो कॉन्फिडन्स गोळा केला स्वतःबद्दल, जो कदाचित गेला असेल माझा. ह्या तुझ्याशी आता ज्या गोष्टी बोललो की ह्या कदाचित चुका माझ्या अशा त्या आपण सुधारल्या पाहिजे. आता आपण आणखीन छान पद्धतीने एक्सप्लोर केलं पाहिजे. हे 25 पर्यंत करणार मी आता, म्हणजे 22 पर्यंत केलं मी आता. जिथे मी धुरळा केला, जिथे सिम्बा केला, सासफेने केला, सिनेमे चालले, कौतुक मिळाले, अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर आता 23 पासून मला जो 22 ते 27चा काळ आहे त्यात मी आणखी काय काय गोष्टी अचीव्ह करू शकतो. आता आयुष्यात खूप छान छान गोष्टी तयार होत आहेत ऍक्टर म्हणून, त्या एन्जॉय करतोय, माणूस एन्जॉय करतोय. पळण्यापेक्षा चालूया, त्यातही कॅलरी बर्न होतात, दम मिळतो, सिनरी बघायला मिळते, तेवढंच गोल अचीव्ह करायचं. कळ छोटे 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 हे ह्या पद्धतीने काम करायला लागलो मी. 5-5 वर्ष देतो स्वतःला मी ऍज ऍक्टर, हेल्थ वाईज पण, ऍक्टर म्हणून पण, माणूस म्हणून पण. खूप मस्त यार सिद्धू, खूप छान वाटतं हे सगळं जाणून घेताना. आणि तुझा माइंडसेट तू किती सुंदर पद्धतीने डेव्हलप करतोय ते पण खूप छान वाटतं. कारण की कुणी आपल्याला धोका देऊ शकत नाही किंवा कुणी आपल्याला हरवू शकत नाही, कुणी आपला अपमान करू शकत नाही जोपर्यंत आपला माइंडसेट स्ट्रॉंग असतो तोपर्यंत. जेव्हा आपला माइंडसेट हल्ला की तेव्हा मग आपल्या आयुष्यात सगळं काही वाईट होतं. नाही, आपण आयुष्यात हरतच नाही, हेच तर. कोणी आपला हरवू शकत नाही. आपण आयुष्यात हरत नाही, आपण जिंकतो किंवा शिकतो, ही फिलॉसॉफी आहे. जिंकलो तर अचीव्ह करतो, ते नाही मिळालं तर अच्छा ही गोष्ट नाही केल्यामुळे आपण नाही. चल, कुणी आपल्यापेक्षा पहिला होत असेल आणि आपण सेकंड येत असू तर आपण सेकंड आलो याचं दुःख नका मानू. कोणीतरी आपल्याला हरवून पुढे गेला म्हणजे आपण किती स्ट्रॉंग आहोत असा माइंडसेट, हा माइंडसेट पाहिजे. मी रडत का बसू, मी अचीव्ह केलं यार. मला हरवण्यासाठी डबल ताकद लागते किंवा माझ्या पुढे जाण्यासाठी लोकांना, म्हणजे मी ज्या एनर्जीने पळतो त्याच्या पुढे पळणार गेला म्हणजे तरी किती ताकद लावावी लागली असेल, हे बघणं खूप गरजेचं. काय होतं म्हणजे मी एकदा झोनला लागलो ना त्या की मी खूप बोलायला लागतो. पण मला असं वाटतं की एवढं बोलण्यापेक्षा मी ते हळूहळू करून ना ते प्रूव्ह करेन. काय बोलण्यात काय, तसं बोलतोच ना करून दाखवायचं नाही, हा प्रूव्ह करूया की हे निदान एवढं तरी होतंय माझं. मला हा सिनेमा नाही मिळाला पण त्या सिनेमासाठी मी मिळवण्यासाठी एफर्ट्स टाकले नाही का, येस टाकले, ओके फाईन, कुठेतरी वेगळ्या ॲक्टरला मिळाला. पण मी हे जे एफर्ट्स टाकले आत्ता, म्हणजे कधी कधी असं व्हायचं ना, कधी असं व्हायचं म्हणे की म्हणजे आता माझ्या बाबतीत नाही पण ना, एखादा तू चांगला सीन केला सिनेमात, तो पण एडिट झाला, तो लोकांना दुःख म्हणतात, अरे यार एडिट झाला यार. मी बोलतो का, तोच सीन किंवा तीच इंटेन्सिटी तुला वेगळ्या सिनेमात टाकायला मिळते की इथे आली असती तर गेली असती. सो चांगलं आहे तुझ्यासाठी की हा परफॉर्मन्स तू दुसरीकडे देऊ शकतोस. तर हे जे आहे ना, हे बदलणं आणि मिळते संधी तुम्हाला. तुम्हाला हे म्हणजे परत अचानक मी खूप ना आता फिलॉसॉफी गेलो, पण एवढंच म्हणायचं की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या बाबतीत तुम्हीच बदलायला हवे बस. खूप भारी सिद्धू, खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. असं वाटतंय का की एखादा प्रश्न आपल्या मनात असतो की आपली मुलाखत घेतली जाते तेव्हा तो विचारला जावा, पण आजपर्यंत तो कधीच विचारला गेला नाही आणि तो कोणीतरी विचारायला पाहिजे, असं काही आहे का मनात? की प्रामाणिकपणे सांगायचं तर नाही, कारण मला पॉडकास्टसाठी खूप फोन येतात की आम्हाला तुमची लाईफ स्टोरी, जर्नी, हे सगळं ह्याच्याबद्दल बोलायचं आहे, पॉझिटिव्ह थॉटबद्दल बोलायचं आहे. मी ठरवलं होतं की कसं होतं, सिद्धार्थ जाधव ना खूप लोकांसाठी इन्स्पिरेशन आहे की असं दिसणारा पोरगा ज्याला ऍक्टर झाला, अरे याला हे होतं, खूप लोकांना होतं. मी सांगतो ना, ज्यांच्या दातात गॅप आहे ना ते काही लोक मला भेटतात, बा सर तुमच्यासारखं सेम, म्हणजे ज्या गोष्टीचा मला न्यूनगंड होता ह्याचा ते लोक तो कॉन्फिडेंटली घेत आहेत. तर ते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या ज्यांनी मी पण इन्स्पायर झालो. पण 13 ते 17 मध्ये जो
जे थांबलो होतो ना किंवा स्वल्पविराम लागला होता, तर मला त्या लोकांना ते पण सांगायचं की सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यातही डाऊनफॉल येऊ शकतो. जसं मी सिम्बा नंतर किंवा फास्ट अँड फ्युरियस नंतर मला जी संधी मिळाली होती, तेव्हा माझ्या आयुष्याचं म्हणजे तेव्हा माझं जे टॅगलाईन होती ते एन्जॉय द मुवमेंट होती. फ्लॉप होतं एन्जॉय, सुपरहिट होतं एन्जॉय, ती मुवमेंट एन्जॉय, कोणतरी तुम्हाला कौतुक एन्जॉय. आत्ता मला ह्या तुझ्या पॉडकास्टमध्ये हे सांगायचं आहे की तुम्ही ना स्वीकारा तुम्ही स्वतःला. ते स्वीकारलं तर तुम्ही आणखीन जास्त काम करू शकता. अगोदर कंपॅरिझन मध्ये जायचो मी, कंपॅरिझन खूप बोला, तर मी कंपॅरिझन बद्दल बोलतच नाही. समोरचा वाईट नाहीच आहे, पण म्हणून तुम्ही वाईट आहात का नाही, तुम्ही स्वतःला स्वीकारा की मी असा आहे, मग सगळं छान वाटतं माहितीये का, वाईट वाटत नाही. मेडिटेशन करा, स्वतःवर फोकस करा, आई वडिलांचा आशीर्वाद, तर आई वडिलांना जपा, कारण ते तर सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ते जेवढं कराल तेवढं तुम्हाला मिळेल. त्यामुळे मी त्या का ऍक्टर म्हणून तर असंच आहे भाई, पण हो स्वतः असताना मी करतो, मेडिटेशन करतो, स्वतःसाठी वेळ देतो, ह्या गोष्टी करतो आणि त्या खूप फायद्याच्या होतात मला. खूप भारी सिद्धू, तुझ्यामध्ये तू स्वतःला कसं डेव्हलप करतोय ते जाणून घेणं खरंच खूप छान होतं. लय बोललो का मी, सॉरी. नाही छान बोललास, तुला सांगतो मी, अरे मी बोलायला लागलो ना की लय बोलतो ग, कारण मला असं वाटतं हे पोहोचलं पाहिजे, पण ठीक आहे, म्हणजे तुला जेवढं मिळालं तेवढं. खूप छान बोललास सिद्धू, खूप छान वाटलं तुला जाणून घेताना. तुझ्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करतोय, स्पर्धेच्या जगात राहताना हे स्वतःवरती असं काम करणं फार फार आवश्यक आहे. तेव्हाच आपण तग धरून राहू शकतो आणि आलेल्या प्रत्येक सिच्युएशनला फेस करू शकतो. मलाही बरं वाटलं, खूप दिवसांनी मी गप्पा मारल्या तुझ्याशी. आणि फक्त एवढंच म्हणेन की स्पर्धेचं युग असलं तरी स्पर्धा ही बाकीच्यांशी नाही आहे, आपल्या स्वतःशी आहे. त्यामुळे स्वतःबरोबर स्पर्धा हेल्दी करूया. त्यामुळे तुमचा कॉम्पिटिटर खूप स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला कळेल, त्याला हरवण्यासाठी किती ताकद लागते हे तुम्हाला कळेल, आणि त्याला हरवण्याची गंमती वेगळीच आहे. व्हेरी करेक्ट. आज आलेल्या क्षणाचा आनंद घेत पुढे जाऊयात, आणि मला खात्री आहे की सिद्धूसोबतच्या ह्या गप्पाचा आनंद तुम्ही पण नक्कीच घेतला असेल. तुम्हाला त्या कशा वाटल्या त्या मला जरूर सांगा, आणि फॉलो करा रेडिओ सिटी मराठीला इन्स्टा आणि फेसबुकवर, आणि सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी.